नित्य स्वामी दर्शन 18 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगतो. जीवाचे कान करून ऐका, त्यातला अर्थ नीट समजावून घ्या. मी ध्यानाविषयी तुमच्याशी बोलत होतो. मी तुम्हाला अनुभवाच्या भाषेत सांगितले की उत्कट आणि भान हरपून गेलेल्या ध्यानावस्थेत स्वामींचे भव्य दर्शन घडते. हे सत्यच आहे. ती शाश्वत अनुभव सिद्ध घटना आहे. परंतु स्वामींचे प्रत्यक्ष ब्रह्मांडव्यापी भव्य दर्शन घडते म्हणून मात्र ध्यान करू नका. ते तुमचे एकमेव साध्य असता कामा नये. कारण तुम्ही जर ध्यानाचा साधन म्हणून उपयोग करू लागलात तर स्वामींचे दर्शन कदापिही होणार नाही. ते साध्य पूर्ण होणार नाही. कारण भक्तीचा बाजार मांडता येत नाही. ध्यानाचा साधन म्हणून वापर करायला लागलात तर उत्कट भान हरपून टाकणारी ध्यानावस्था तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. मनात कुठलाच विचारांचा चरा उमटता कामा नये. हे ध्यानाचे सूत्र आहे. निर्विचार अवस्थेत ध्यान लागते हे तुम्ही लक्षात ठेवा. नामस्मरण ही पहिली पायरी, स्वामींची उपासना ही दुसरी पायरी. नामस्मरण आणि उपासनेत तुम्ही भान हरपून बसलात की ध्यान कधी लागते हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ध्यान ही नामसाधनेची पुढची पायरी आहे, एवढे तुम्ही लक्षात ठेवा. आपण प्रथम भान हरपून स्वतःला अष्टोप्रहर स्वामी नामातच गुंतवायचे. एकदा का स्वामींच्या नामात भान हरपले की ध्यानाची शाश्वत चक्रे आपोआप फिरू लागतात. कशी ते समजावून सांगतो. पृथ्वीवरचा काळोख नष्ट करायचा हे काही सूर्याचे साध्य नाही. त्यासाठी तो काही उगवत नाही. सूर्य अस्ताला जातच नाही तर तो उगवणार कुठला? तो ब्रह्मांडातच आहे. गरागरा फिरणारी पृथ्वी सूर्याच्या प्रकाश कक्षेत येते आणि आपोआप उजळून निघते. ध्यान अवस्थेत स्वामींचे दर्शन घडते ते ह्या पद्धतीने. स्वामी ब्रह्मांडातच आहेत. तुमची नामसाधना आणि ध्यानसाधना त्यांच्या दर्शन कक्षेत आली की तुम्हाला स्वामींचे दर्शन घडते, एवढे तुम्ही लक्षात ठेवा. स्वामीनामात गर्क होऊन ध्यानात बुडून गेलात की तुम्ही स्वामी दर्शनाने उजळून निघता. म्हणून मी तुम्हाला म्हटले, ध्यानाला साधन करू नका, ते आपोआप लागणे आवश्यक आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.